यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे अलीकडेच एक नव्यानेच उपक्रम हाती घेण्यात आला आहे। आपल्याला कल्पना आहेच की महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी यांच्या मार्फत अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं जातं। विशेषतः ग्रामीण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना तर ह्या संधीपासून ते वंचितच असतात। नेमकी हीच परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमात आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत आणि उपग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिथे आहेत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत त्यांच्यापर्यंत। या कार्यक्रमात आमच्या बरोबर आहेत चाणक्य मंडळ परिवाराचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांच्याशीच संवाद साधूया, त्यांच्याचकडून या प्रकल्पाबाबत अधिक माहिती घेऊया। भारतातल्या या एका अत्यंत प्रगतिशील अशा राज्यातले आपण मराठी असण्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे की आपण देशाचं चिंतन करतो आणि महाराष्ट्र आणि भारतावरचं काम करायचं असतं। अशा भावनेने हा कार्यक्रम ऐकणारे राज्यभरातले जे माझे सर्व सहकारी आहेत, मी हा शब्द वापरतोय सहकारी, म्हणजे विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, आपल्या या विद्यापीठाची ज्या ठिकाणी केंद्र आहेत त्या सर्व ठिकाणचे तिथले सहकारी आणि ज्यांच्यासाठी हे सर्व चाललेलं आहे असे युवक मित्र मैत्रिणींनो, मला तुमच्याशी आज बोलायला खूप आनंद होतो आणि विशेष आनंद होतोय। कारण खरोखर महाराष्ट्रातलं एक परिवर्तनाचं, शैक्षणिक चळवळीचं, उद्या क्रांतिकारक ठरेल असं मोठं पाऊल आपण टाकतो आहोत आणि त्याविषयी तुमच्याशी बोलायची मला संधी मिळते। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं एकमेव मुक्त विद्यापीठ आणि त्याचं ध्येयवाक्यच ज्ञानगंगा घरोघरी असं ठरवलेलं आहे। खरोखर आपण जिथे आहोत तिथपर्यंत ज्ञान आपल्यापाशी पोहोचावं या जिद्दीने, या प्रेरणेने या विद्यापीठाचं काम चालतं। बऱ्याच वर्षांच्या पूर्वी शासनाच्या जबाबदारीतून मी अशाच प्रकारचं शैक्षणिक काम करण्यासाठी स्वतःला मोकळं करून घेतलं आणि जे छोटंसं काम माझ्या परीने जमतंय ते चाणक्य मंडल परिवार अशा नावाने ते काम चालू राहतं। आज या ठिकाणी अशा आपण दोघं एकत्र येऊन एका खूप मोठ्या प्रकल्पाचा पाऊल उचलतो। तो प्रकल्प म्हणजे राज्यभरातल्या सर्व युवकांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन ते जिथे आहेत तिथे आपल्या या व्हीएलसी व्हर्च्युअल लर्निंग क्लासरूम मधून उपलब्ध करून द्यायचं। आपल्यापर्यंत हे सर्व ज्ञान पोचेल व्हीएलसीच्या द्वारा असा चालू शैक्षणिक वर्षासाठी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचा एक एकत्रित वर्ग आणि तो यूपीएससी आणि एमपीएससी यांचा एकत्रित चालेल या प्रकल्पाचं पाऊल आपण उचलतो, मुहूर्तमेढ रोवतो आणि मी तुमच्याशी त्याविषयी संवाद करणार आहे। मी म्हणालो मला त्याचा खूप आनंद आहे। माझा हा आनंद व्यक्त करताना अर्थातच सर्वप्रथम तुम्हाला सर्वजणांना खूप मनापासून शुभेच्छा देतो। त्या माझ्या आणि विद्यापीठाच्या आत्ताचे कुलगुरू माननीय वेळुकर सर, सर्वांच्याच आमच्या तुम्हाला सर्वांना कायम शुभेच्छा आहेतच, पण आता या शुभेच्छा आपण व्हीएलसी द्वारा प्रत्यक्ष दर आठवड्याला आणि रोज भेटून सुद्धा त्यांना आकार देणार आहोत, जो आकार महाराष्ट्रातल्या युवकांचं स्पर्धा परीक्षांमधलं यश, त्यातही विशेषतः अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा आणि आयएएस आयपीएस आणि अशा ज्या सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए ग्रुप बी या सेवांच्या मधलं दैदिप्यमान यश मिळवण्याकडे या शुभेच्छा पोचतील आणि नुसतं ते यश मिळून त्या थांबणार नाहीत, तर असा तयार झालेला एक अधिकारी हा सोन्याच्या मोलाचा भारत मातेचा सुपुत्र ठरावा, सामान्य जनतेला न्याय देणारा, स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार चालवणारा आणि जो स्वतः चारित्र्य संपन्न आहे आणि कर्तृत्ववान सुद्धा आहे असा एक अधिकारी आयएएस आयपीएस आणि सर्व सेवा आयएफएस फॉरेन सर्व्हिस या एका ध्येयाने आपण एकत्रित येऊन विद्यापीठ आणि चाणक्य मंडल परिवार हे एकत्रितपणे आपण हे काम करतो आणि शिक्षणाची गंगा गावात बुद्धिमान तरुण मुलगा मुलगी जिथे आहे त्यांनी स्वतःला वंचितही न समजता आणि आपण ग्रामीण भागातले आहोत म्हणजे जणू कोणीतरी हे तर नाहीच आहे खरं म्हणजे की बुद्धिमत्तेचा काहीच मक्ता
असा कोणा विशिष्ट भाग, विशिष्ट समाज, विशिष्ट भाषा असं कोणालाच नाहीये. बुद्धिमत्तेचा मक्ता आपल्याला सगळ्यांना आहे. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाकडे बुद्धिमत्तेचा मक्ता आहे. आपलं काम कष्टाद्वारे तो प्रत्यक्षात आणणे. माझा नितांत जो ओसंडून वाढणारा आनंद आहे तो यासाठीच आहे की आपण महाराष्ट्रात हे पाऊल टाकतो आहोत. आत्ता सुद्धा तुमच्याशी बोलताना मला असं डोळ्यासमोर दिसतंय की येत्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची जी बुद्धिमत्ता आहे ती जशी अनेक क्षेत्रांमध्ये बहरून येते आणि देशाच्या कामी लागते, तशी आता ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रांमध्ये येऊन पुन्हा म्हणून आजपासून 2, 5, 7 वर्षांच्या काळानंतर महाराष्ट्र अखिल भारतीय स्पर्धा परीक्षांमध्ये मागे का, हा मुळात विषयच मागे पडायला पाहिजे. आणि उलट देशभराने उठून दखल घ्यायला पाहिजे बसून की अरे एकदम महाराष्ट्रामध्ये जे पीक आलेलं आहे ह्याच्या मागची जादू काय आहे. आणि त्यावेळेला जेव्हा जादू शोधतील तेव्हा मागे वळून पाहताना सापडलं पाहिजे की त्याचा प्रारंभ हा इथे विद्यापीठाने हे जे पाऊल उचललं, गावागावापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली, यात आपल्याला या जिद्दीने कामाला लागायचंय. खरोखर दरवर्षी जूनमध्ये ज्या वेळेला युपीएससीच्या निकाल लागतात त्यावेळेला गेली वर्षानुवर्ष ह्या चर्चा होतात की महाराष्ट्रातून विशेषतः युपीएससी म्हणजे आयएएस आणि अन्य ज्या इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस या 3 मानल्या जातात ऑल इंडिया सर्व्हिसेस. आणि बाकी एकूण 29 प्रकारच्या आहेत. त्यातल्या काही निम्म्याहून जास्ती म्हणजे त्याचं नाव आहे सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए, म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस, मग त्याच्यात कस्टम्स, एक्साइज, रेल्वे अकाउंट्स, डिफेन्स अकाउंट्स, इन्फॉर्मेशन सर्व्हिस, अशा मग खूप फॉरेन सर्व्हिस ग्रुप ए नावाचा प्रकार आहे. अशा खूप येतात. सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए आणि सेंट्रल सर्व्हिस ग्रुप बी. तर ज्या वेळेला मे जूनमध्ये युपीएससीचे निकाल येतात आणि असं दिसतं की महाराष्ट्राचं खरं जे स्थान आहे देशातलं, आता मी म्हणेन जगातलं, आणि जगामध्ये भारताला स्थान मिळवून देण्यातला महाराष्ट्राचा वाटा, त्याला साजेसं चित्र या आयएएस आयपीएस यांच्यामध्ये आजही महाराष्ट्राचं दिसत नाही. काही काळापूर्वी राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा ही भावना बोलून दाखवली होती की मंत्रालयामध्ये मराठी पाट्या कमी दिसतात. खरं म्हणजे महाराष्ट्राचं काम मराठी पाट्या या अर्थाने, काय अर्थाने की महाराष्ट्रातला युवक हा आपलं कर्तृत्व दाखवून देतो जीवनाच्या सर्व क्षेत्रात. तर मग ते महाराष्ट्राचं काय, महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी युवकाचं कर्तृत्व तामिळनाडूतही दिसायला पाहिजे, काश्मीरमध्येही दिसायला पाहिजे. या देशाची एकात्मता, या देशाची लोकशाही समृद्ध करणे, या देशाचा आर्थिक विकास, आर्थिक आणि सामाजिक समता, या सर्व विषयांच्या मध्ये मराठी कर्तृत्व भारतात अग्रगण्य आहे, भारताला पुढे नेत आहे. आणि विशेषतः आज तुमच्याशी बोलताना जे जागतिकीकरणानंतरचा जमाना आहे यामध्ये तर भारताची मान जगात उंचवणारं काम, उद्याची सर्व अर्थांनी एक असलेली महासत्ता, ह्यात आपल्या कर्तृत्वाचा वाटा, खरं म्हणजे हे ध्येय, खरं म्हणजे हे डोळ्यासमोर ठेवून कामाला लागायचे. कष्ट मी माझ्या परीने करतो त्या शैक्षणिक कामात याला नाव दिलं ही तपश्चर्या आहे, आयुष्याची तपश्चर्या आहे. पण ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी ही भावना बोलून दाखवली की त्या परीक्षांच्या मध्ये महाराष्ट्राचे यश का कमी दिसतंय, तर आता जो आपण हा उपक्रम करू त्यातनं त्याचं चित्र बदलताना आपल्याला दिसायला पाहिजे. एक निश्चित आहे की काही वर्षांच्या पूर्वीपर्यंत जेवढं स्पर्धा परीक्षांमध्ये आपण थोडे कमी होतो तितकं आता नाही. म्हणजे 20-21 वर्षांपूर्वी जे काही माझ्याच्यानी प्रयत्न जमले म्हणून मी होऊ शकलो, अशा वेळी निवडल्या गेलेल्या 725 मी एकटा होतो. पण आता यावर्षी जेव्हा निकाल लागले त्यावेळेला निवडल्या गेलेल्या 425 22 महाराष्ट्रातले युवक आहेत, युवक युवती. तरी यावर्षीचा 22 थोडासा कमी आकडा. आधीची आता गेली 2-4 वर्ष 30-35 आणि तरी सुद्धा खरं मानलं पाहिजे की नाही हे आनंददायक आहे असं नाही. महाराष्ट्राची पाहिजे दरवर्षी सेंचुरी, सचिन स्पर्धा परीक्षेतला सचिन, त्यामुळे आपल्याला सेंचुरीशिवाय समाधान नाही आहे. आपल्याला 25 झाले, 30 झाले, 35 झाले तर मग ते खरं हे आपण हे गाठलं. शिवाय जी करिअरची एक दिशा आहे ती सुद्धा सर्व तरुणांच्या समोर एक नवी खुली झाली, नवं क्षितिज खुलं झालं असा त्याचा अर्थ होईल. मला गेल्या काही काळामध्ये चिंतन करताना जाणवलंय की एकूणच स्पर्धा परीक्षांचं स्वरूप खरं म्हणजे बदलतंय. आपण जर पाहायला गेलं तर साधारण एक 8-10 वर्षांपूर्वीपर्यंत एमपीएससी द्वारा महाराष्ट्र शासनाच्या वर्ग 1-2 आणि
PSI, STI असिस्टंट या ज्या परीक्षा होतात म्हणजे वर्ग 3, तर यामध्ये सरासरी वर्षाला 725-750 जणांची निवड व्हायची. हाच आकडा UPSCचा होता. पण आता गेली 4-5 वर्ष हा अधिकृत शासकीय धोरणाचाच परिणाम आहे. तो म्हणजे तो निम्म्याहून कमी झालेला आहे. आता दरवर्षीचं सिलेक्शन हे साधारण 350 ते 400 ह्याच्यामध्ये येतं. मला असं वाटलं की युवा पिढीच्या समोर स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करण्याचा जो पर्याय तो कमी झाला का काय, असं वाटेपर्यंत जो मी अभ्यास करत होतो त्यात लक्षात आलंय की कमी नाही झाला. एक म्हणजे स्वरूप वाढलं, बदललं, पण त्याचा जो विस्तार आहे, व्याप्ती आहे, ती खरं म्हणजे वाढलीच आहे. कारण स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर हे आता फक्त असं शासकीय आणि ते सुद्धा UPSC, MPSC एवढं मर्यादित राहिलेलं नाही. तुम्हाला संरक्षण क्षेत्रात करिअर करायचं असेल का, तरी जी निवडीची प्रक्रिया आहे ती आहे स्पर्धा परीक्षा. तुम्हाला बँकेच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, निवड स्पर्धा परीक्षेद्वारा. तुम्हाला 10वी-12वी नंतर समजा सायन्सला जाऊन पुढे मेडिकल इंजिनिअरिंग, तरी निवड स्पर्धा परीक्षांद्वारा. कॉमर्स केल्यानंतर तुम्हाला MBA करायचंय, निवड स्पर्धा परीक्षांच्या द्वारा. शिक्षक व्हायचंय, B.Ed, D.Ed किंवा महाविद्यालयीन पातळीचं म्हणजे नेट सेट, निवड स्पर्धा परीक्षेद्वारा. IITत जायचंय, स्पर्धा परीक्षा. विदेशामध्ये शिकायला जायचंय किंवा जॉब करायला जायचंय, स्पर्धा परीक्षा आहे. GRE, TOEFL, IELT आणि अन्य सुद्धा येतात. अनेक विद्यापीठांच्या आता इंटरनेटवर होतात, पण त्या स्पर्धा परीक्षा आहेत. म्हणजे मी सगळा मिळून उल्लेख त्या नुसत्या स्पर्धा परीक्षात असाही करत नाहीये. तुम्हाला असं दिसून येईल की त्यांचं स्वरूप सुद्धा एकसारखं आहे. सर्व स्पर्धा परीक्षांच्या मध्ये प्रथम एक स्क्रीनिंग टेस्ट होते. कुठे त्याला प्रिलिमिनरी टेस्ट हे नाव असेल, कुठे एंट्रन्स असेल, पण ती सर्व ठिकाणी असते वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी आणि समजा 2 तासाचा 1 किंवा 2 तासांचे 2 पेपर, 150 किंवा 200 प्रश्न सोडवायचे आहेत. हे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन. इतकंच काय, हा सामान्य ज्ञान नावाचा विषय, जनरल स्टडीज, हा सर्व स्पर्धा परीक्षांच्या मध्ये कॉमन. त्या सामान्य ज्ञानमध्ये मी सांगतोय ते 6-7 घटक, तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणा, त्यामध्ये हे 6-7 घटक समान आपल्याला दिसून येतील. म्हणजेच स्पर्धा परीक्षांची व्याप्ती वाढली. खरं तर त्यांचं स्वरूप एकसारखं आहे, त्यांची रचना एकसारखी आहे. प्रथम पूर्वपरीक्षा होते, ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. त्यातल्या निवडकांना मुख्य परीक्षेसाठी निमंत्रित केलं जातं आणि ती असते निबंध वजामग. म्हणजे खुलासा करा, चर्चा करा, तुलना करा, अमुक अमुकाची समीक्षा करा, टीकात्मक टिप्पणी करा. मुख्य म्हणजे अमुक अमुकवरचं मत सांगून तुमचा अभिप्राय द्या. या प्रकारचे प्रश्न मुख्य परीक्षेत येतात. कुठे त्याला 150 शब्द, 250 शब्द आणि शब्द मर्यादा दिली नसली तर साधारण संख्येत म्हणजे 500 ते 600 शब्दात लिहावं, अशी मुख्य परीक्षा. आणि त्या मुख्य परीक्षेतूनही काही निवडकांना बोलवून पुढे होतो इंटरव्ह्यू. 5 जणांचं पॅनेल अर्धवर्तुळाकार बसलेलं असतं. इंटरव्ह्यूला बोलवलेला जो उमेदवार आहे त्यांनी समोर बसायचे. सरासरी मुलाखत 25 ते 35 मिनिटं होते. म्हणजे आता निवड करताना केवळ मी कागदावर उत्तरं कशी लिहिली आहेत आणि त्यामध्ये किती टक्के मिळवले यावरनं निवड कुठेच होत नाही. निवड करण्यापूर्वी त्यांना पाहायचं असतो समोरचा माणूस, आम्ही ज्याला निवडायला निघालो तो कसा आहे, तो आतमध्ये येण्यापूर्वी दारावर टकटक करतो का, मे आय कम इन सर म्हणतो का, बसायला सांगेपर्यंत उभा राहतो का, खुर्चीचा आवाज न करता बसतो का, उत्तरं कशी देतो, आय कॉन्टॅक्ट कसा ठेवतो, न येणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराला काय त्याची प्रतिक्रिया, की तो गडबडून जातो का, चिडतो का, थापा मारतो का, आपली शान आणि व्यक्तिमत्वाचा तोल बिघडू न देता शांतपणे, सौम्यपणे, स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवून सांगू शकतो की सर माफ करा, या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही. म्हणजे मुलाखतीचं नावच मुळी पर्सनॅलिटी टेस्ट असं आहे. तिला नुसता इंटरव्ह्यू नाही म्हणलं गेलेलं. ही व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. आणि मग मुख्य परीक्षेचे गुण आणि व्यक्तिमत्वाची चाचणी मिळून निवड होते. मग ठरतं की आता तुमचं प्रशिक्षण प्रत्यक्ष चालू होईल. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलेल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं हे स्वरूप एकसारखं, रचना एकसारखी. तुम्हाला दिसून येईल की विषयांमध्ये सुद्धा साम्य. या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा विषय अनिवार्य. तुम्ही स्पर्धा परीक्षा कोणतीही द्या, तिच्यामध्ये इंग्लिश अनिवार्य आहे. एक भारतीय भाषा, आणि आपण महाराष्ट्रात बोलतो, आपण आपले हे वर्ग सुद्धा मराठी माध्यमातून चालवणार आहोत. मग तुम्हाला दिसून येईल की मराठीचा एक पेपर अनिवार्य आणि किमान एका पातळीचं मॅथ्स आणि सायन्स. तुमची स्वतःची पदवी काही असो, तुम्ही आर्ट्सला असाल, कॉमर्सला असाल, तरी मॅथ्स आणि सायन्स आहे. आणि या सामान्य ज्ञान विषयातले 6-7 घटक जाता जाता ऐकून ठेवा.
तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काही असो, जर ही स्पर्धा परीक्षा द्यायची तर त्यामध्ये भारताचा इतिहास, ज्यामध्ये अधिक लक्ष स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, हे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन. प्रचलित घडामोडी राज्य, देश आणि जगाच्या पातळीच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन. बौद्धिक चाचण्या, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, काही ठिकाणी त्याला इंटेलिजन्स टेस्ट असं नाव आहे, पण सगळीकडे कॉमन. भारताची अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये बोलताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, आणि आता जागतिकीकरणानंतर तर ती वेगळी काढता येत नाही, पण संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन. भारताची राज्य व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था, तेव्हा त्यामध्ये संपूर्ण राज्य घटना, कॅबिनेट सिस्टीम, हे जे संसदीय मॉडेल आहे आपल्या लोकशाहीचं, त्याचा अभ्यास, आणि प्रशासकीय व्यवस्था, विशेषतः लोकशाही विकेंद्रीकरणाची कल्पना, ही सगळीकडे कॉमन. भूगोल, महाराष्ट्र, भारत आणि जग सगळीकडे कॉमन. आणि शेवटचं आणि तितकंच महत्वाचं म्हणजे सगळीकडे विज्ञान तंत्रज्ञान, जे दैनंदिन जीवनातलं सामान्य माणसाला लक्षात आलं पाहिजे असं जीवशास्त्र, भौतिकी, रसायनशास्त्र, गणित सगळीकडे. आणि भारताची स्वातंत्र्यानंतरची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली वाटचाल सगळीकडे कॉमन. आपण जो हा प्रकल्प करणार आहोत तो या समानता लक्षात घेऊन त्यांचा काही एक समान घटक काढून आपण 250 सत्रांचा पुढल्या शैक्षणिक वर्षामध्ये करण्याचा प्रकल्प बसवलाय. त्याला आपण नाव दिलेले तो यूपीएससी एमपीएससीचा संयुक्त एकत्रित घेतलं जाणार मराठी माध्यमातून 7 ऑगस्ट या तारखेला प्रारंभ करून पुढलं संपूर्ण शैक्षणिक वर्ष हा चालेल. दर सोमवार ते शनिवार दुपारी 3 ते 5 आपल्या विद्यापीठाच्या जे व्हीएलसी आहेत त्या ठिकाणी हा वर्ग प्रत्यक्ष पाहायला मिळेल. प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी त्याची संकल्पना जी आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगतोच, पण मूळ उद्देश त्याच्या मागचा, तुम्ही आहात तिथे तुम्हाला याच्याविषयीचं ज्ञान आणि मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ते खरोखर आर्थिकदृष्ट्या सुद्धा खिशाला परवडणारं, समाजाच्या कोणत्याच घटकाला माझी आर्थिक स्थिती नाही म्हणून विकासाची संधी नाकारली जाता कामा नये याचं पूर्ण भान ठेवून तिथे मिळालं पाहिजे, अशी आपण आपल्या या कोर्सची रचना केली. तर मी म्हणत होतो तसं 7 ऑगस्टला प्रारंभ आहे. सोमवार 7 ऑगस्टला जे सत्र होईल त्यामध्ये मी आणि आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू अशा आम्ही एकत्रित सर्वांशी बोलू. त्या दिवशी व्हीएलसी मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि खरं म्हणजे उलट बसून सगळं समजावून पण घ्यावं अशीच अपेक्षा आहे. प्रत्यक्ष मार्गदर्शनाचे जे वर्ग आहेत ते 9 ऑगस्ट पासून प्रारंभ होतात. आपण 2006-07 या वर्षामध्ये जे डोळ्यासमोर ठेवतो त्यामध्ये मी आत्ता जे सांगायला वेळ घेतला असं स्पर्धा परीक्षांचं समान स्वरूप आणि त्यात फोकस यूपीएससी, एमपीएससी आणि मराठी माध्यम असं ठेवून 250 सत्रांची आपण योजना केली. तुम्हाला या रोज दुपारी 3 ते 5 या वेळात होणाऱ्या सत्रांच्या मध्ये हे जे आपण समान घटक पाहिले याविषयीचं मार्गदर्शन मिळेल. त्याचा सत्रनिहाय तपशील आपण आपल्या प्रॉस्पेक्टसमध्ये मांडलेला आहे. म्हणजे सामान्य ज्ञान हा घटक घेतला तर त्यातल्या इतिहासाला किती सत्र आहेत, भूगोलाला किती सत्र आहेत, प्रचलित घडामोडींना किती आहेत, इंग्लिश उत्तम अधिक कसं करावं यावरची काही निवडक सत्र असणार आहेत. अशी विविध मिळून एकूण 250 सत्रांची योजना त्यामध्ये तर मांडलेली आहेच. आता या 250 सत्रांमध्ये सुद्धा वर्षभरात नियमित मिळून 25 चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यामागची कल्पना ही आहे की एकूण आहेत मुख्य 10 घटक ह्याचे. तर प्रत्येक घटकाचे तास झाले की त्याच्यावरची टेस्ट होईल. अशा करत वर्षभरात 25 तर चाचण्या होतील आणि मग सर्वात शेवटी 5 चाचण्या होतील आणि त्यानंतर याच्यात सहभागी असलेल्या प्रत्येक युवकाला एक सहभागाचं प्रत्यक्ष सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. अर्थातच माझा सुद्धा प्रयत्न असा असणार आहे की असं ज्यांच्यापाशी आहे त्यांना त्यानंतरचं आवश्यक पडणारं स्पर्धा परीक्षांचं सर्व प्रकारचं मार्गदर्शन, म्हणजे अशी कल्पना करा की त्यांनी पूर्व परीक्षा क्लिअर केली तर मुख्य परीक्षेचं मार्गदर्शन, ती क्लिअर केली तर इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन, हे निशंकपणे आणि हा माझा मी आनंद समजेन की ते सर्व मार्गदर्शन चाणक्य मंडलमध्ये उपलब्ध असेल आणि यामध्ये कधीही कोणाला कसल्याही प्रकारची आर्थिक अडचण होऊ दिली जाणार नाहीये. वर्षभरात हा प्रकल्प करण्याच्याच काळामध्ये 2दा शिबिरं असणार आहेत. आपल्या विद्यापीठाची जी 8 केंद्र आहेत विभागीय, इथे वर्षभरामध्ये 2दा 2 दिवसांचं शिबिर असणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या शिबिरामध्ये संधी पण आहे, नुसती संधी नव्हे, त्या शिबिरातली उपस्थिती अनिवार्य पण आहे.
या काळामध्ये तुम्हाला सर्वजणांना 1000हून जास्त पानांचं अभ्यास साहित्य सुद्धा मिळणार आहे. ते 2 भागांच्या मध्ये मिळेल. आपापल्या केंद्रावर ते उपलब्ध असेल. ते अभ्यास करताना आणि तास आपण ऐकले व्हीएलसी, तर यातनं कोणालाही कुठल्याही शंका आल्या तर वेबसाईटवर आणि ईमेलच्या द्वारा प्रश्न विचारण्याची संधी आहे. आपण चॅट ग्रुप तयार करणार आहोत. राज्यभरातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीला सुद्धा त्याच्या प्रश्नाचं याद्वारे उत्तर मिळेल अशी जी आता तंत्रज्ञानाची व्यवस्था आहे तिचा पुरेपूर उपयोग करून आपण या प्रकारचं प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल अशी व्यवस्था आपण ठेवणार आहोत. व्हीएलसी मधल्या या प्रकल्पामध्ये एलिजिबल प्रवेश घ्यायची परवानगी कोणाकोणाला आहे तर वय वर्ष 16, 17, 18च्या पुढचे, ते 10वी 12वी पासून मग पुढे पदवी पदव्युत्तर कुठलंही शिक्षण घेतलेले असोत किंवा 10वी 12वी आत्ता झालेले जरी नसले पण आपल्या या विद्यापीठाचा पूर्वतयारी वर्ग ज्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे असे सर्वजण, तिथपासून ते स्पर्धा परीक्षांना जी वयोमर्यादा आहे म्हणजे 30, 33, 35 या रेंजवरचे सर्वच्या सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. तुम्हाला सर्वजणांना मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझा मी एक सन्मान समजतो की मी विद्यापीठाचे आणि माननीय कुलगुरूंचे व्यक्तिशः सुद्धा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आत्ताच आपण अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून या प्रकल्पाविषयी तपशीलवार माहिती घेतली आहे. हा प्रकल्प व्हीएलसी मार्फत कसा राबवण्यात येणार आहे याविषयी माहिती घेऊया आपण विद्यापीठाचे कुलगुरू आणि या प्रकल्पाचे संचालक डॉक्टर पंडित पलांडे यांच्याकडून. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या युगामध्ये संपूर्ण जगात तांत्रिक ज्ञानाचा आणि तांत्रिक साधनांचा शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती वापर होतोय. आणि हा वापर होत असताना मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं एमपीएससी आणि यूपीएससीचं मार्गदर्शन देण्यासाठी चाणक्य मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मार्गदर्शनपर एक कोर्स आपण सुरू करत आहोत. आणि हा कोर्स आपण सॅटेलाइट थ्रू देत आहोत. म्हणजे या सॅटेलाइटचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास कसा करायचा याचं शिक्षण देणार आहोत. हे करत असताना विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 28 केंद्रांच्या वरती ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. हे जे मार्गदर्शन आहे हे पुण्यामधून सब स्टुडिओतून दिलं जाईल. ते नाशिकला जो आपला हब आहे एज्युसॅट सॅटेलाइटचा तिथे रिसीव्ह होईल आणि तिथून ते मग महाराष्ट्रातल्या 28 केंद्रांच्या वरती प्रक्षेपित केलं जाईल. आणि हे जे एक्सपर्ट आहे हे पुण्यातून बोलतील किंवा नाशिकमधून बोलतील. विद्यार्थ्यांना ज्या काही शंका असतील त्या शंका विद्यार्थी तिथून या एक्सपर्ट्सना विचारू शकतात. आणि हे जे एक्सपर्ट्स आहेत हे जे तज्ज्ञ आहेत ते इथून नाशिकमधून किंवा पुण्यामधून सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचं उत्तर देतील किंवा त्यांना जी काही अडचण असेल त्याचं उत्तर देतील. अशा पद्धतीचं हे बोथ वे ऑडिओ म्हणजे दोन्ही बाजूने ऐकायला येईल आणि वन वे व्हिडिओ अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याला इस्रोने दिलेलं आहे. त्याचा वापर आपण या अभ्यासक्रमासाठी करणार आहोत. भविष्यामध्ये दोन्ही बाजूंनी ऑडिओ आणि दोन्ही बाजूंनी व्हिडिओ अशा प्रकारची नवीन जी काही तंत्रज्ञान आहे ते नवीन तंत्रज्ञान आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. या अभ्यासक्रमाचा आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.